नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे। भुजबळांच्या नावाला शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी विरोध केला। कांदेंच्या विरोधानंतर भुजबळांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं। दुसरीकडे पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। रायगडला एक आमदार असताना अजित पवार आग्रही असतात, मात्र आमच्याकडे 7 आहेत। मला रायगडचं नाही माहिती, परंतु माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना वैयक्तिक विरोध आहे, राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे, बीजेपीच्या आमदारांचा विरोध आहे। सुहास कांदे देखील असं म्हटलेत की छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याला माझा विरोध आहे आणि जिल्ह्यामध्ये 7 राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्या सोबत एकही आमदार नाही, ते एकटेच आहेत, अशा पद्धतीची टीका केली। मला या संदर्भात काही बोलायचं नाही, नो कमेंट्स। ज्यावेळेस आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटेल की आता आपण नाशिकचं आणि रायगडचं पालकमंत्रीपद जाहीर करावं, हा त्यांचा अधिकार आहे, तुमचा पण नाही, माझा पण नाही। मत असतं ते आपले मत व्यक्त करतात, परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे। झालं पाहिजे लवकर, हे माझे म्हणणं आहे। लवकर झालं पाहिजे काहीतरी निर्णय, जो व्हायचा असेल तो होईल, पण तो निर्णय लवकर झाला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, ते या बाबतीमध्ये चर्चा करत आहेत, लवकरचा निर्णय होईल। गणपतीच्या आधी होईल, आता ते काय गणपतीच्या आधी होईल का दुर्गोत्सवाच्या आधी होईल ते आता काही सांगता येत नाही। पण आता शेवटी काही प्रशासकीय अडचणी असतील, काही आमच्या आपसातल्या अडचणी असतील, पण त्यामुळे मला वाटतं 2च ठिकाणी रायगड आणि नाशिक हे 2च पालकमंत्रीपद राहिलेले आहेत। लवकरच तो तिढा